हालेलुया 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 हालेलुया. आशीर्वादित आहात. Yes. देवबापास काय ते तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करणार. Amen. किती लोकांना विश्वास आहे? हालेलुया. हालेलुया. एक महान कार्य, एक नवीन ब्रेक थ्रू, एक नवीन वचन, एक नवीन कृपेने देवबापा किती तुमच्यावर प्रेम करतात ते दाखवणार आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांना माहिती आहे देवबापा आमच्यावर प्रेम करतात. Yes. पण आज एक स्पेशल असं एन्काउंटर होणार की देवबापा किती तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्ही बघा. Yes. हालेलुया. हालेलुया. आपण सुरुवात करूया यिर्मयाचं पुस्तक 50वा अध्याय 20वा वचन. यिर्मया 50, Jeremiah 50 verses 20. वाचू. यिर्मया 50:20. त्या दिवसात त्या काळी लोक इस्रायलचे दुष्कर्म धुंडतील, पण त्यास मी सापडायचे नाहीत, कारण ज्यास मी वाचवून ठेवीन त्यास मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो. Repeat. यिर्मया 50:20. त्या दिवसात त्या काळी त्या लोक दिवसात त्या काळी लोक इस्रायलचे दुष्कर्म हा धुंडतील. एक मिनिट. त्या दिवसात त्या काळी तेव्हा बोललेले या दिवसात या काळी लोक तुमच्यामध्ये दुष्कर्म धुंडतील, तुमच्यामध्ये चुका धुंडतील, तुमच्यामधला कमीपणा धुंडतील, शोधतील, बघतील. पुढे काय म्हणतात? पण हा त्यास ती सापडायची नाही. हालेलुया. हालेलुया. पण त्यास ती सापडायचं नाही. किती लोकांनी तुमच्या विरुद्ध निंदा करायचे प्रयत्न करू दे, तुम्हाला चुकीच्या गोष्टीमध्ये दाबून ठेवायचा प्रयत्न करू दे. जो पाप करतो तो पापाची गुलाम आहे, जो व्यसन करतो व्यसनाचा गुलाम आहे, जो खोटा बोलतो तो खोटेपणाचा गुलाम आहे, जो चोरी करतो चोरीचा गुलाम आहे. कुठल्या पण व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये पाप करतो त्याची तो गुलाम असतो. मग लोक काय करतात? त्याच्यावर दाब ठेवून तुम्हाला ब्लॅकमेल करतात, तुम्हाला प्रेशर मध्ये ठेवायला बघतात, तुम्हाला दडपणाखाली ठेवायला बघतात, तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला अस्वस्थ करायला बघतात. पण परमेश्वर तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? तुमच्यामध्ये त्या काळी त्या समयी या काळी या समयी लोक शोधतील, तुमची आणि माझी चूक बघायला दराला टपकून बसतील, पण परमेश्वर म्हणते ना काहीही सापडायचं नाही. हालेलुया. रिपीट पुन्हा एक बार ऐका चांगलं. यिर्मया 50:20. हा त्या दिवसात त्या काळी लोक इस्रायलचे दुष्कर्म धुंडतील, पण त्यास ती सापडायची नाही. हालेलुया. हालेलुया. दुष्कर्म धुंडतील, शोधतील. शोधणे म्हणजे कसं असते हो? हा शोधणे म्हणजे काय? अवघड काम आहे. कुठून ना कुठून धरायला. येशूला असंच करायच्यात ना लोक. येशूला काय करायच्यात? कुठून तरी कुठून येशूला धरायचा प्रयत्न करायचा. सेम तुमच्या आणि माझ्याबद्दल पण या शेवटच्या दिवसामध्ये होणार आणि होत आहे जगभरामध्ये. कुठं ना कुठं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय? कुठंच हे लोक सापडत नाही, मग कुठं ना दुसरंच काहीतरी काढायचं आणि अडकून ठेवायचं. आम्ही मध्ये बघितलं आम्ही थोड्या दिवसाआधी दानिएलाबद्दल. दानिएलामध्ये एक पण चूक त्यांना सापडलं नाही. ते किती प्रयत्न केले, किती काय काय योजना आखल्यात, काय काय केलं, कुठं सापडलं नाही. शेवटी त्यांनी काय केले? राजाला सोडून दुसरा कुणाला भक्ती करायची नाही, आराधना करायची नाही, पूजा करायची नाही, कुणी दुसऱ्यांना मानायचं नाही, असे एक हट्टपणा काढले, एक रूल काढले, काय काय काढले. शेवटी दानिएलला सगळं माहित होतं, पण दानिएल आपलं देवाचं भक्त आहे. गेले ना आपल्या रूढी परंपराप्रमाणे, रोजच्या सवयीप्रमाणे, रोजच्या प्रॅक्टिस प्रमाणे दिवसातून 3 वेळा त्यांनी जाऊन प्रार्थना केली. ते घाबरले नाही. त्या लोक शोधले काय त्यांना सापडलं नाही. त्यांच्या परीने त्यांनी हे चूक म्हणून त्यांना धरायला प्रयत्न केले, सिंहाचे गुहेत टाकले, पण देवाने वाचवले. हालेलुया. पण आज क्लिअर देवबाबा म्हणतात हे लोक तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी शोधतील, पण त्यांना सापडणार नाही. हालेलुया. तुमच्यातला कुठलाही पाप पण तुमच्यातल्या चुकीच्या गोष्टी लोकांना सापडणार नाही, कारण देवाने तुम्हाला. आणि त्या शेवटचं व्हेरी इम्पॉर्टंट पूर्ण वाच. त्या दिवसात त्या काळी लोक इस्रायलचे दुष्कर्म धुंडतील, पण त्यास ती सापडायची नाही, कारण ज्यास मी वाचवून ठेवीन त्यास मी. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण ज्यास मी वाचवून ठेवीन, कारण ज्यास मी वाचून ठेवीन त्यास मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सगळ्यांना नाही. Those whom I preserve, ज्यांना मी माझ्यासाठी म्हणून सांभाळून ठेवलेले
त्यांना मी दाखवून ठेवीन, त्यांना मी कोणाच्या हातामध्ये देणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती महान आपल्या बापाचं प्रेम आहे. एका बाजूने जग आपल्या मागे लागलेलं आहे की आमचं वाईट करण्यासाठी, दुसऱ्या बाजूने बाबा आमच्या पक्षाने आम्हाला वाचवण्यासाठी. सुरुवातीपासून ते सुरूच आहे आणि आता पण देव बाप्पा तेच करणार आहे. का देवाची एवढी महान योजना आपल्यासाठी आहे? यशाया 51:16 वाचूया. आयझाया 51:16. यशाया 51:16. यशाया 51:16. हा. मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा. ऐका, आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीची पाया घालावा. हा. व हा. तू माझी प्रजा आहेस Amen. असे सियोनस म्हणावे. हा. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. हालेलुया. काय म्हणतात? आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीची पाया घालावी म्हणून, म्हणजे आकाश आणि पृथ्वी बनवण्यापूर्वी देवाने तुम्हाला आणि मला हाताचा सायाखाली सांभाळून ठेवलेला आहे. समजलं? तुम्ही म्हणाल माझं काही एवढं वय आहे का हो? बाबी म्हणते देवाच्या योजनेतला मी लोक आहे. आज असा अचानक टपकलेले लोक नाहीये. बायबल म्हणते पृथ्वीची स्थापना करावी, फाउंडेशन घालावा, आकाशाचा निर्माण करावा, निर्मिती करावी, म्हणजे उत्पत्ती पहिला अध्यायाच्या आधी तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. समजलं का हो? नाही समजलं. बायबल काय म्हणते? उत्पत्ती पहिला आहे ना. देवाने आकाश केले, पृथ्वी केले, हे केले, ते केले, सगळं येऊ दे म्हटलं, झालं, ते होऊ दे म्हटलं. हे होऊ दे, होऊ दे, होऊ दे म्हणण्याआधी देवाने तुम्हाला आणि आपल्या मुखामध्ये त्याचं वचन घालून त्याच्या हाताच्या सावलीकडे आम्हाला सांभाळून ठेवलेला आहे. ते करायच्या आधी, पाया घालण्यापूर्वी, सगळं तयार करण्यापूर्वी. हालेलुया. बायबल नाही एवढं सिक्रेट आहे. क्रिएशन, सृष्टीच्या निर्मितीप्रमाणे 6व्या दिवशी देवाने मनुष्याला बनवलं, मानवाला बनवलं. पण बायबल सांगते यशाया 51:16 मध्ये स्वर्ग आणि पृथ्वी बनवण्यापूर्वी, आकाश आणि सगळं बनवण्यापूर्वी तुझ्या मुखात माझं वचन घालावे, तुझ्याद्वारे मी माझं गौरव करून घ्यावी, म्हणून माझ्या हाताच्या सावलीखाली मी तुला सांभाळून ठेवलो. हालेलुया. आता समजलं वचन? पुन्हा एक बार वाचते, मग ऐका चांगलं. ओके, वाच. यशाया 51:16. हा. मी आकाशाची स्थापना करावी, मी आकाशाची स्थापना करावी, म्हणजे अजून केलेले नाही. हा. पृथ्वीचा पाया घालावा. पृथ्वीची पाया घालावा, म्हणजे अजून पृथ्वीची पाया घातलेला नाही. व तू माझी प्रजा आहेस हा. असे सियोनस म्हणावे. हा. म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, हा. आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. आता सांगा, तुम्ही आणि मी रिकामी आहे का? रिकामी आहे. ते स्वतःला म्हणतात मला काय येत नाही, मला वचन समजत नाही, मला हे होत नाही, फसवून घेते तुम्ही लोक स्वतःला. बाबा म्हणतात काहीही होण्यापूर्वी माझं वचन तुझ्या मुखात गाठलो आणि माझं वचन तुझ्यामध्ये असल्या कारणाने मी तुला हाताखाली सांभाळून ठेवलं. लक्षात घ्या, देवाचं वचन हा एक बाळ आहे. हालेलुया. देवाचं वचन हा एक बाळ आहे. बेबी आहे, जसं आईच्या पोटामध्ये बाळ असतो ना. हॅलो, सगळं बघायला काहीतरी काय बोलायचं काही समजणं झाले. हे गाडी कुठं कुठं चालले, हे काय आपलं काय बुद्धीच्या पलीकडे चालले, जरा वेगळं चालले. हालेलुया, हालेलुया. वचन हा बी आहे. जसं आईच्या पोटामध्ये प्रेग्नेन्सी राहते, तसं वचन आपल्या पोटामध्ये राहते. त्याचं योग्य वेळेमध्ये जेव्हा बाळ होतो, त्याला आम्ही जन्म देतो, ते लय आशीर्वाद आहे. जेव्हा मी आपलं वचन जे आत आहे त्याला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पेरतो, ते बाळ तिथे जन्मायला येते. किती दिवस तुम्ही आतच लपून लपून ठेवणार, कुणाला न देता. दुर्दैवी म्हटले माझ्या बाळाला मी सिझर पण करू देणार नाही, नॉर्मल पण करू देणार नाही, मी ठेवून घेणार, मला पाहिजे, नाही देत कुणाला. काय होईल? काय होईल? तुमची गती हीच आहे. जे तुमच्यामध्ये जो बाळ आहे त्याला तुम्ही कुणालाच देत नाही, बाहेर येऊ देत नाही. समजायला मी काय बोलालो? जे आत आहे त्याला बाहेर काढली पाहिजे, त्याला द्यायला पाहिजे. तर बाबा म्हणतात स्वर्ग आणि पृथ्वी हे सगळं करण्यापूर्वीच माझं वचन मी तुझ्या मुखात घालून माझ्या हाताकडे तुला सांभाळलं, कारण माझं वचन तुझ्यामध्ये असल्या
कारणाने शत्रू तुझा मागे आहे. का शत्रू आमचा नाश करायला बघतो? का ख्रिश्चन लोकांनाच लय संकट, लय त्रास, लय समस्या? का आत बी आहे, आत बाबाचं वचन आहे. तर बाबा मला सृष्टी स्थापना करण्यापूर्वीच बाबांना आमच्याबद्दल एवढं काळजी होतं हो, की ह्याच्यात मी वचन काढले, हे साधं नाहीये, ह्याला काय पण करू शकतो सैतान, म्हणून हाताचा काळाकडे सांभाळून बाबा ठेवतात. समजलं आता? म्हणून बाबा म्हणतात तुम्ही माझा आहे, म्हणून तुमच्यामध्ये चूक बघणाऱ्या लोकांना काही तुमच्यामध्ये सापडणार नाही. आतापर्यंत लई तुम्ही बघला सारखं दे बाबा हे चुकते ते चुकते, इकडं बदल तिकडं बदल. मी आज दे बाबाला थँक्यू म्हणत होते. मी किती उशीर बसलो होतो प्रेयरला. म्हणलं डॅडी काय बोलू म्हणलं थँक्यू डॅडी म्हणलं. हालेलुया. काय म्हणतो बाबा, कुणी पण असू दे, मूर्खाला सारखं तुम्ही मूर्ख म्हणा, ते बदलेल का आयुष्यात? तो किती पण वाईट करू दे, त्याला घ्या जवळ, तर किती शहाणा आहेस रे. 1 मिनिटात तो शहाणा होतो. हालेलुया. 1 मिनिटात शहाणा होतो. म्हणून कुणाला पण जे चुकतात ना त्यांना त्या पद्धतीने त्या नजरेने बघायचं नाही. लक्षात घ्या. मी लोकांना एकच सांगतो, तुम्हाला जसं पाहिजे तसं डोळ्यासमोर पिक्चर आणा. एखादा दारुडा व्यक्ती आहे, एखादा पाप करणारे लोक आहेत, एखादा वाईट आहे, मुलं ज्यांना अभ्यास येतच नाही, काहीच येत नाही, त्यांना डोळ्यासमोर आणा. बा किती हुशार आहे माझा बाळ, किती छान माझा बाळ अभ्यास करते, किती हुशार आहे, देवाच्या भयातला आहे, देवाच्या बुद्धीने भरलेला आहे. रोज कन्फेस करा, तसं बोला आणि बघा फरक होते की नाही. म्हणजे ते बाबा म्हणतात पृथ्वीची पाय घालण्यापूर्वी आणि आकाशाची स्थापना करण्यापूर्वी, हालेलुया, माझं वचन तुझ्या मुखात घालून सियोनीला दाखवण्यासाठी, हे बघ हे माझी लेकरू, याच्या मुखामध्ये माझं वचन आहे, म्हणून माझ्या हाताखाली मी तुला सांभाळून ठेवले. दोन्ही वचन समजलं? इर्मिया 50:20, यशाया 51:16. हालेलुया. म्हणून आता देवाचं वचन काय म्हणते, यशाया 51 मध्ये 12 वचन. आयझाया 51:12. यशाया 51:12. तुमचे सांत्वन करणारा मी केवळ मीच आहे. तू मूर्ख मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भीतेस अशी तू कोण? हालेलुया. काय म्हणतात बाप्पा पाहिजे? जेव्हा मी तुझी सांभाळ करत आहे, जेव्हा मी तुझी काळजी घेत आहे, मी तुला म्हणते तू माझी आहेस, माझं वचन तुझ्या मुखात आहे, माझा हात तुझ्या डोक्यावर आहे, तर मध्य मनुष्याला घाबरता का? मनुष्याची भीती का तुम्हाला? कायम भीती माणसांना, कायम माणसांची भीती. बायबल म्हणते घाबरू नका माणसांना. स्पष्टपणे देव बाबा म्हणतात माणसांना घाबरू नका, माणसांची भीती आपल्याला नको. देव बाबा स्पष्ट म्हणते, कारण आता काय बघितलं मी, माणसं बघतील तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी धरण्यासाठी प्रयत्न करतील, पण काही सापडणार नाही, काही सापडणार नाही. म्हणून माणसांची भीती ठेवू नका. हालेलुया. आता आपण जाऊ एझेकिएल 39 अध्याय, त्यामध्ये 22 वचनापासून. एझेकिएल 39:22 पासून. यजकेल 39 अध्याय 22 वचनापासून. त्या दिवसापासून पुढे मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे इस्रायलच्या घराण्यात समजेल. राष्ट्रात समजेल की इस्रायल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले, त्यांनी माझ्या बरोबर विश्वासघात केला, म्हणून मी त्यापासून आपले मुख लपवले आणि त्यास त्यांच्या वैराच्या हवाली केले. का लोक त्रासात संकटात जातात? का जातात? हालेलुया. समजलं? माझी ना ऐकल्या कारणाने मी ह्यांना काय केलं? वैराच्या हातात दिलो. जो देव म्हणतो वैरी तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी शोधतील, त्यांना सापडणार नाही, तोच देव या ठिकाणी म्हणतात का तुमच्या जीवनामध्ये संकट आणि समस्या येतात? समजलं? मिळालं वचन सर्वांना. एझेकिएल 39:22 पासून. हालेलुया. का म्हणतात वचनामध्ये देव बाबा म्हणतात की लोकांच्या हातामध्ये मी तुम्हाला दिलो, कारण तुम्ही माझं ऐकत नाही. पुन्हा ऐकत तेच वचन. यजकेल 39:23. राष्ट्रात समजेल की इस्रायल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले,
त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला हा. म्हणून मी त्यापासून आपले मुख लपवले आणि त्यास त्यांच्या वैराच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले. हालेलुया. जेव्हा लोक देवाचा ऐकत नाही, देवाविरुद्ध वागतात, तेव्हा देव स्वतः त्यांना वैरीच्या हातामध्ये देतो. समजाले आता? हा? का लोक त्रासातून संकटातून जात आहे? या दिवसांमध्ये ईर्ष्येला पेटलात लोक देवाविरुद्ध, ईर्ष्येला पेटलात लोक. आणि मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, ज्या घरामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहेत, एक पापी भरपूर नासाडी करते. समजले? एक पापी भरपूर नासाडी करते. एक पापी, एका घरामध्ये एक पापी असला, पूर्ण घराचा नासाडी करतो. एक पापी. म्हणून जे प्रेयर करणारे लोक आहेत ते खूप स्ट्रॉंग पाहिजे, डळमळी नसावा. आता बघा काय म्हणतात, किस्साचं काय म्हणतात त्याला, एक दोरी असते, या टीम इकडं, एक टीम इकडं, त्याला किस्साचं काय म्हणतात त्याला, रस्सी. काय करते ती, शक्ती प्रदर्शन असतं ना, इकडे एक टीम, इकडे एक टीम, किचत असतात. आता तुम्ही तसं तुमच्या घरामध्ये सुरू आहे, एका बाजूने सैतान, एका बाजूने येशू. जे लोक तुम्ही प्रार्थना करणारे लोक, तुम्ही येशूच्या टीम मध्ये आहे, तुम्ही किती स्ट्रॉंग पाहिजे. येशू कधी हरले का? कधी पडले येशू? तुम्ही कसं पाहिजे. पण आज तुमची परिस्थिती काय होते, तो सैतान तो काहीच करू शकत नाही, तुम्हाला नुसतं चिडवतो. समजाले? तो तुम्हाला काहीही करू शकत नसतो, तो तुम्हाला चिडवतो. ते बघून बघून तुम्ही विसरून जाता की तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे, तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहे, तुमच्या आत कोण आहे, तुम्ही विसरून जाता. ढिल्ल पडलं, ढिल्ल पडलं त्याला लय खुश, मी जिंकलो, मी जिंकलो. एकदा एक देवाचे महान सेवक पॉल एमचो साऊथ कोरियामध्ये एक महान जगातला मोठा चर्च त्यांचा, लाखोनी चर्च सर्व्हिस करतो, लाखोनी लोक असतात. तो माणूस एकदा आफ्रिकेला गेले आणि आफ्रिकेला सेवेसाठी पण गेले असताना हॉटेलमध्ये गेले म्हणे, त्याने आराम करून आपलं आता रेस्ट घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सेवेला जायचं. आणि आरामात जाऊन आता बेडवर बसलेत म्हणे, असे बेडवर बसलेले असताना अचानक देवबापा आले. कारण आफ्रिका पूर्ण जादू टोणा करणीने भरलेला देश आहे. जबरदस्त करणी, जबरदस्त व्यभिचार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट देवाची कृपा पण त्या लोकांवर लय आहे. मोशेची बायको आफ्रिकन होती. हालेलुया. मोशेची बायको आफ्रिकन होती, मिरियम आफ्रिकन होती. भरपूर लोक आहेत अशी बायबलमध्ये, ते सगळे तिकडची होते. आणि त्यांच्यावर आज जगामध्ये तुम्ही बघितलं, त्यांच्यासारखा विश्वासणारे पण कुणी नाहीये. त्या देशामध्ये जेवढा मूर्ती म्हणजे जादूटोणा कर्मी होते तसं जगामध्ये कुठं नाहीये. भरपूर विचक्राफ्ट आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा हिने जाऊन बसले, उद्याची मीटिंगसाठी प्रवास करून गेल्यात बसलं, तरी येशू समोर आणि दोघे बोलायलात म्हणे, मस्तपैकी चर्चा, आरामात बोलायलात म्हणे. देवबाबा सगळं सांगायलात कसं होणार, 23ची मीटिंग क्रुसेड आहे, सगळं बोलायलात. आणि बोलत अचानक चांगलं संभाषण सुरू असताना अचानक यांना काहीच ऐकू येत नाही. काय ऐकू येत नाही? मध्ये सैतान आला, काहीतरी ते बडबडायला लागलं. म्हणजे हेनी काय बोलायला, येशूला ऐकू येऊ नये, येशू काय बोलायला त्यांना ऐकू येऊ नये. मधीच आता तुम्ही सांगा, येशू तिथं आहे आणि हे व्यक्ती त्या मध्ये तो येऊ शकतो का? इट इज पॉसिबल, शक्य आहे, शक्य आहे. योबाला मागायला सैतान कुठं गेला होता? समजलं? हा? कुठे गेला होता? योबाला मागायला जमिनीवरून मागितलं नाही, देवदूत गेले देवाकडे वरती. देवदूतांबरोबर योग पण गेला, सैतान पण गेला आणि म्हटलं मला पाहिजे, मला योग पाहिजे. हालेलुया. दुसरा जकरियामध्ये पण तुम्हाला सांगितलं, मध्ये मी 5व्या अध्यायामध्ये, तिथं पण त्या सेवकाला मागायला सैतान देवदूतांबरोबर स्वर्गाला गेला. एका बाजूने देव म्हणतो, देवदूत म्हणते हा व्यक्ती माझा आहे, देव म्हणतो हा व्यक्ती माझा आहे, तर सैतान म्हणतो ह्यो माझा आहे, ह्यो माझा आहे. भांडण
देवाच्या याजकासाठी. हालेलुया. समजायला तुम्हाला काय बोलले? देवासमोर याजकासाठी भांडण, सैतानासाठी देवदूताचा. देवदूत म्हणतो हा माझा आहे, सैतान म्हणतो हे माझा आहे. देव बाप्पा म्हणलं बघता बघता त्या माणसाकडे बघितले, याजकाकडं, तर याजकाच्या अंगावर मळीन वस्त्र होतं, गारडं वस्त्र होतं. म्हणजे काय? पाप. गारडं वस्त्राचं सिम्बॉल काय आहे? काहीतरी वाईट. देव बाप्पाने त्या क्षणी म्हटलं याचं जगात काढा, दुसरा कपडे घाला त्याच्या अंगावर. जोपर्यंत आम्ही कुठल्या ना कुठल्या पापात गुलामगिरीमध्ये असतो, तर आमच्या जीवनामध्ये सैतानाचं वर्चस्व असतो. तुम्ही जेव्हा स्ट्रॉंगली, मी म्हटलं ना, मी कसं जिंकलो? मी पूर्णपणे ज्या दिवशी मी माझं जीवन समर्पण केलं देवाला, 100% मी देवाला दिलो. मी कधी विचार केला नाही आज 10% देतो, आता मी नुसतं 27 वर्षाची आहे, आता कशाला देवाला पूर्ण स्वीकार करायचं? काय नाही, पूर्णपणे देवाला दिलं, पूर्णपणे. आणि मला हक्काने देवाकडे मागत होतो, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे दिलं. वाचो माझ्या घराला, वाचो माझ्या घराला. कारण प्रेषित 16:31 मध्ये वचन आहे, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील, तुझा वा तुझा घराण्याचा मी तारण करेन. भावाचा प्रॉमिस आहे, प्रॉमिस आहे ना हा. इकडे येणार आहे आपण, ते एक वाच. प्रेषित 16:31, Acts 16:31. प्रेषित 16:31. हे राहू दे वचन एसिकेल, आपण येणार आहे तिकडे परत. प्रेषित 16:31. हा. ते म्हणाले, प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण. हालेलुया. तुम्हाला लई मोठं मोठं काय करायची गरज नाहीये. हालेलुया. फक्त देवावर विश्वास ठेवा, मनापासून विश्वास. म्हणजे ओ विश्वास आहे असं विश्वास नाहीये. जेव्हा तुम्ही 100% देणार, देव 100% काम करणार. तुम्ही जगासाठी 50%, तुमच्यासाठी 20%, तुमच्या कुटुंबासाठी 20% आणि उरलेला 10% देवासाठी तुम्ही जर देत असाल, कधी तुम्ही सक्सेस होणार नाही. तुम्ही 100% देवाला द्या, बाकी सगळं देव बघून घेईल. तुम्हाला कशातही कमी पडू देणार नाही, कशातही कमी पडू देणार. चांगला आरोग्यदान देणार, तुम्हाला लागेल तेवढा पैसा, लत्ता, कपडे सगळं पुरवठा करणार, आजारांपासून तुम्हाला सांभाळणार आणि तुमच्या घरचं तारण करणार. हालेलुया. मग इथं काय चाललंय? दोन्ही टीम आहे, तिकडे एक आणि इकडे एक. सैतान त्याच्यामध्ये काय नाही. सैतान पहिल्यापासून काय म्हणतात, पुस्क बॉम्ब आहे. ते बॉम्ब असं भीती दाखवते, बॉम्ब बॉम्ब उडवतो आणि आमची लोक पाडतात. नको रे नको रे नको रे. त्याच्यात काय नसते, नुसतं दाखवतो तो. घाबरता की नाही बॉम्ब? हे कुठला बॉम्ब आहे? पुस्का बॉम्ब आहे, त्यात काही नाहीये, वात पण नाहीये त्यात. पण आम्हाला दिसत नाही. बॉम्ब आहे, फेकेल मग डोकं फोडेल, काय होईल काय माहित. तो काहीही तुमच्या करू शकणार नाही. तो हारलेला आहे. फक्त तो नुसतं पक्क मात्र करतो. पण तुम्ही त्याचं ऐकावे, त्याचा बघून तुम्ही घाबरून बसावे, तुम्ही डर व्हावा. होय बाबा, होते ना असं काय झालं, काय उपयोग नाही, एवढं प्रार्थना करायला लागलो, काहीच होईल की जास्तच व्हायला की काय फरक पडत नाही. हारला की नाही तुम्ही क्षणामध्ये? हारला की नाही? विचार आले की असं मग ते पुस्तक काम केलं की नाही? जरी बॉम्बला वाद जरी असतो पेकला, तुम्ही धरणारे पाहिजे. तर ए चल कुठ. हालेलुया. हालेलुया. कसं पाहिजे आम्ही? एक लक्षात द्या, भित्रे लोकांना जग लई त्रास देतं. ज्यांना तुम्ही घाबरता ते तुम्हाला त्रास देतात. जेव्हा तुम्ही उभा राहता ना, आपण ते तुम्हाला घाबरतात. तुम्ही नुसतं घाबरत असू दे हो हाय तो असं. काय दिवसाला रात्र म्हणले की हा म्हणायचं, रात्रीला दिवस म्हणले की हा म्हणायचं. भीती. बायबल काय सांगते? ज्या लोकांनी पाप केले त्यांच्याद्वारे देव म्हणतात, एजिकेल म्हणतात, त्यांना मी एक क्षणासाठी, थोडक्या वेळेसाठी शत्रूच्या हातामध्ये मी त्यांना दिलो. यासाठी त्यांनी माझं ऐकलं नाही. आणि दिल्यानंतर काय झालं? तलवारीनं उडवलंय त्यांना नाश पर्यंत.
देव एवढं चांगलं आहे प्रियानं, जसं तुम्हाला मी आज सांगत आहे, मी आज मला खरं गुरु केली द्यायला सक्सेस द्यायला लागलो. विश्वासाने घेऊन जा आणि बघा तुमचं जीवन बदलून टाका. राहू नका त्याच परिस्थितीमध्ये. पुढचं ऑप्शन के 39:24. हा त्याच्या शुद्धतेप्रमाणे त्याच्या अपराधाप्रमाणे मी त्याच्या बरोबर वर्तलो आणि त्यापासून आपले मुख लपवले. काय केलं देवबापाने? लोकांच्या पापामुळे, लोकांनी देवाला अनादर केल्या कारणाने, लोकांनी देवाला नाकारलेल्या कारणाने ते पण थोडा वेळ नाकारले, देवाने पण थोडा वेळ सोडले. मग आता काय झालं यांचा लोकांचा नाश. म्हणून म्हणते ना, देवाला विसरणाऱ्या लोकांना ध्यानात ठेवा. हालेलुया. तर राहू दे. स्तोत्र 50:22 असेल. स्तोत्र 50:22. स्तोत्र 50:22. Psalm 50:22. स्तोत्र 50:22. हा. अहो देवाला विसरणाऱ्यानो याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हाला फाडून टाकीन, हा. तेव्हा तुम्हाला कोणी सोडवणार सापडायचं नाही. आतापर्यंत मी जगात काय ऐकता, माणसाला काय म्हणतात, तुला कापून टाकीन. बाबा काय म्हणतात? माणूस जगासाठी माणूस आहे, बाबासाठी पेपर आहे. काय बाबा सामाशाली माझ्याकडे दाखवलं तुम्हाला कोण आमचा बाबा आहे. हालेलुया. काय म्हणतात? देवाला विसरणाऱ्या लोकांना ध्यानात ठेवा. आज तुम्ही बघावं, ज्या लोकांनी देवाला तुच्छ लेखतात त्यांची दुर्दशा बघा तुम्ही. ज्या लोक देवाला तठ्ठा करतात, टिंगल करतात, अपमान करतात, त्यांची परिस्थिती बघा तुम्ही. अजून काय झालेलं नाहीये. जसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, भूर बडवून घेतील, वरडतील, डोंगराला म्हणतील आमच्यावर पड, आम्हाला झाकून ठेव. ते कोकणाच्या क्रोधापासून आम्हाला सांभाळून ठेव. ज्या लोकांना आज तुच्छ वाटते, मजा वाटते, तमाशा वाटते, काही प्रार्थना करतात दिवस रात्र, बायबल म्हणून बघत तेव्हा प्रार्थना म्हणे, गाणं म्हणे, पिक्चर बघायचं नाही म्हणे, हे नाही म्हणे, ते नाही म्हणे. या लोकांच्या डोक्यात की ना लय त्रास होते या गोष्टी बघून. पण जेव्हा येणार आहेत ना बाबा, इज ऑन द वे, यायला. हालेलुया. यायला अगदी जवळ आहे. तेव्हा समजेल या लोकांना, जगातल्या लोकांना जे तट्टा करावे. बायबल काय म्हणते? माझी ऐकले नसल्या कारणाने मी ह्या लोकांना सैतानाच्या हातामध्ये दिले. शत्रू म्हणजे कोण? सैतान आहे. त्यांच्या हातामध्ये मी त्यांना दिलं, म्हणून हे तलवारीने मारून टाकलं, यांचा नाश पण केला, यांचा वाईट पण झालं. पुढे 25. हा याच तर प्रभू परमेश्वर म्हणतो, हा. आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन. आमेन. आमेन. आणि इस्रायलच्या अवघ्या घराण्यावर दया करीन. आमेन. माझ्या पवित्र नावाची ईर्ष्या धरीन. हालेलुया. आता तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, आपल्या लोकांसाठी नाही. देव त्याच्या पवित्र नावासाठी म्हणून त्याच्या लोकांना वाचवणार. हालेलुया. काय म्हणतात? मी आता बंदिवास पालथवीन. ज्या लेकरांना तुम्ही गुप्तपण आपल्या लोकांसाठी रडून प्रार्थना करत आहे, हे दिवस आले तुमच्या घरामध्ये परिवर्तन होणारे शिक्षण, असं परिवर्तन होणारे. लोक म्हणणार, बाई तू काय करालीस ग, मला काहीतरी व्हायला. हालेलुया. हालेलुया. तू काय करालीस, मला काहीतरी व्हायला. ते बसू शकणार नाही, उठू शकणार नाही, झोपू शकणार नाही, जेवू शकणार नाही, असं त्यांच्या जीवनामध्ये या दिवसामध्ये कार्य करणार आहे. बाबा म्हणतात, जेव्हा देव त्याच्या पवित्र नावाचा शपथ घेतो, विचार करा. मोशेला देवाने का शासन केले? हॅलो, मोशेला देवाने शासन का केले? अभिषिक्त देशामध्ये मोशेला जाऊ दिले नाही. पर्वतावर घेऊन गेले, म्हटलं बाबा इथून बोलतो, तिकडे जाणार नाहीस. हा, कशासाठी? पाणी, दगड बिगड बोलणं, काठी, हे मी नाही विचार. तिथं स्पेसिफिक देवाने एक शब्द वापरला. या लोकांच्या समोर तू माझ्या पवित्र नावाला धप्पा लावलास. हालेलुया. त्याने काय केलं? रागाच्या भरात, ते तुम्ही नंतर वाचून बघा, स्तोत्र 106 मध्ये 31-32 मध्ये आहे. रागाच्या भरात मोशेला लोक एवढं शिर्डी सांगले होते, अहो एक कुटुंबाला सांभाळायला त्रास. नोट टाकली एकीकडे कुरकुर म्हणते, एक गप्प बसा की रे,
गप्प की रे बनोपर्यंत किती आईला हाल होते. हा? मोशे बिचारा 6 लाख पायदळ लोक, यांची बायका, यांची मुलं, म्हातारी लोक, या सगळ्यांना घेऊन बिचारा जात होता आणि लोक 12 महिने कुरकुर करत होते. 12 महिने रडके, 12 महिने काय ना काय बोलायच्यात, निंदा करायच्यात, रडायच्यात, काय तर नावं ठेवायच्यात. कशाला आणला? मेलोस ते तिकडं, तिथं काही कब्र नव्हतं काय, तिकडं का आणला? तिथं आम्हाला कांदा मिळायचा, लसूण मिळायचा. कांदा लसूण लोक 100 रुपये किलो झाले की कांदा पाहिजे असं म्हणून लोक काय केलं? कुरकुरायचे. त्या रागाभरात पाणी पाणी म्हणून पहिलं एकदा पाणी मागताना तसंच बिचारा पाणी काठी मारली, पाणी आलं, लोक पिले. दुसऱ्यांदा पण तसंच लोक पाणी पाणी म्हणून लढत होते. मग देवाने मोशेला म्हटलं, जा आणि त्या खडकाला बोल, आज्ञा कर. रागात म्हणून म्हणतो ना, सेवा करताना रागिष्ट लोकांचं काम नाहीये. हा, तुमचा प्रेशर ना बाटलीत भरून घरात ठेवायचं. प्रेशर मध्ये काय तर करायला येशील, सेवेमध्ये मुकुट गाढवशीला. मोशे एवढा मेहनत केलेला माणूस, 40 वर्ष या लोकांना कठीण परिस्थिती हो, हे गुलामगिरीतून लोकांना बाहेर काढण्यास साधं काम नव्हतं. यामध्ये मोशे एवढा श्रम करून करते रागाच्या मुळे. राग, हे लोकांना मला रागावर कंट्रोल होत नाही, तुला रागावर कंट्रोल नाही, तुझं ते कसं कंट्रोल करतो हे लोक म्हणतात ना, हा, रागावर मला कंट्रोल होत नाही, हे मला राग आले की मी कुणाच ऐकत नाही. तुझं कुणाच आता ऐकू नकोस, उद्या देव तुला ऐकून सांगितलं. हालेलुया. राग हा नाश आहे. मोशेच्या जीवनामध्ये आशीर्वाद मुखाला कारण राग. एवढा नम्र माणूस, बायबल सांगते नम्र माणूस. अवघ्या इस्रायल घराण्यामध्ये सगळं नम्र कोणी होतं? आता सांगा, एखादा हंबल पर्सन रागामुळे मुकुट हारला, काय म्हणायचं हे? ते पप्पा म्हटलं, जा आणि त्या खडकाला आज्ञा कर. कारण ह्या लोक पहिलं बघितल्यात, काठीनं मारलेलं, पाणी आलेलं, सगळी पिल्यात. आता दुसरं मी सांगायला लागलो तुला. रागाने गेला मोशे, काठी घेतल्याने मारली. तर राग लेगाला बोलायला कुठे येते? आता राग आले की बोलायला येते, तो ते रागाला बोलायला येत नाही. काठी घेतल्याने परत मारला. आता बघा, मोशे काठी मारली, पाणी आलं, लोक पाणी पिल्यात. लोकांना काय पाहिजे होतं? पाणी. त्यांचं तरी झालं, तुझं काय? तुझं काय? हालेलुया. म्हणून देवासमोर मोशेने रागाभरात केलेल्या गोष्टीला शासन केले देवाने. त्या आश्वास जमिनीवर जाऊ दिली नाही, त्यासाठी रडला, मागितला देवाने, मला माफ करा देवा, मला क्षमा करा देवा. एक देवाने म्हटलं, माझं पवित्र नावाला तू धब्बा लावलास. देवाला त्याचा पवित्रता लई इम्पॉर्टंट आहे. देव कोणाच्या द्वारे काम करून घेतो? जे पवित्र आहे. कोणाची प्रार्थना आहे? तो जे पवित्र आहे. विचार करा, मनामध्ये, डोक्यामध्ये गाण, विचारामध्ये गाण, शब्दामध्ये गाण, असं ठेवून कधी कुणी पवित्र होत नाही. पवित्रता आमची जगा पाहिजे. पवित्रता आमचं वस्त्र पाहिजे. पवित्रता बैठे सैतान तरतर कापतो. पवित्रता बैठे भूत हालायला लागतात. हालेलुया, हालेलुया. पवित्रता पाहिजे. देवपणे तर काय म्हणाल, माझ्या पवित्र नावासाठी म्हणून मी तुमच्या बंदिवान पडवीन. जे तुमचे लोक आजपर्यंत कुरकुर करत तुम्हाला निंदा करायला, त्यांना मी दाखवीन मी कोण आहे. आले ते दिवस, ते दिवस आले, ते दिवस आले. एका भावाला मी असंच त्याच ठिकाणी नवरा बायको आले होते प्रेयरसाठी. त्यांना मी बघितलं होता, म्हटलं ही माणूस तोच आहे काय आता? हालेलुया. मी खरं त्यांना बघितले की मला माझ्या डोळ्यात माझा विश्वासच पटत नाही. मी त्यांना बघितलं असं बघत असते, म्हणजे स्कूल स्टुडंट सारखं. इतकं वेगळं वागणारा माणूस, इतकं विचित्र वागणारा माणूस, इतकं ताट, इतकं घमंडी, इतकं येणं वेगळ्या पद्धतीने वागणारा माणूस. त्यांना चेहऱ्यावर पहिल्यांदा दिसले होते पवित्रता चेहऱ्यावर. हालेलुया. कसं येते पवित्रता? असंच येते? असंच येते का? आणि जो पापात आहे तो देवाचं वचन स्वीकार करत नाही, स्वीकार करत नाही. जो पवित्रतेचा जागा आहे त्याने त्या भावासाठी मी प्रार्थना करताना एकच प्रार्थना केला, मला याच ठिकाणी देवा म्हटलं, याच्या अंगावरचं घाणेरडं वस्त्र मी काढून फेकतो, तुझं पवित्र जगाने झाकतो म्हटलं. घातली की ते बापाने पवित्र जगा.
देवासाठी सर्व काही शक्य आहे. त्याच्या पवित्राच्या नावासाठी म्हणून तुमच्या जीवनामध्ये देव कार्य करणार, तुमच्या कुटुंबामध्ये देव कार्य करणार. जे लोक मागत नाही ना, मागा. काही लोकांना ना आपल्या लोक नरकात चालत त्यांना काही फरक पडत नाही, विचार पण येत नाही माझ्या लोकांचं काय व्हायला लागले, सगळे सुखात आहेत, आम्ही करत असं आहे, त्यांनी उलट चांगले आहेत, त्यांनी आता चांगले असते गाऊन पिऊन, उद्या काय होणार आहे त्याच्या जीवनामध्ये. हालेलुया. पुढे 26 वचन. ते देशात निर्भय वसतील Amen. व कोणी त्यास भाग घालणार नाही. Amen. हालेलुया. हालेलुया. कुणी तुम्हाला भीती घालणार नाही, तुम्ही बिनधास्त जगणार. हालेलुया. समजाले का? भीती पडली सगळं धडपण आता येतात काय माहिती, नंतर काय म्हणतात, फोन आले की भीती, दार वाजवले की भीती. होते की नाही? होते की नाही? बायबल काय सांगितलं पुढे, त्यांनी तसं राहणार नाही, बिनधास्त राहतील, देशात त्यांची वस्ती होईल. पुढे मग ते लज्जित होतील, माझ्यावरून केलेला विश्वासघाताचा त्यास पस्तावा वाटेल. हालेलुया. एवढं सगळं होत आता होतो ना, एवढं वाईट असताना देवाने मला कसं काय जवळ केले हो, ते स्वतःचा विचार करून लज्जित होतील. पाप हे एक सांगतो तुम्हाला, एखादा व्यक्ती पाप करताना त्याला वाटत पण नाही की मी पाप करायला किंवा वाईट करायला, आणि पाप असाय ना पहिल्यांदा त्याला मनामध्ये काही मी काहीतरी चुकलो, पहिल्यांदा वाटेल त्याला, दुसऱ्यांदा वाटेल, थोडं तिसऱ्यांदा वाटेल, नंतर त्याला सवय होते, त्याला वाटत पण नाही की मी काहीतरी चुकीचं करायला लागलो. समजायला मी काय बोलालो? कुणी असू दे, एखादा बाई असू दे, माणूस असू दे, कुणी असू दे, पुन्हा पुन्हा ते पाप रिपीट केल्या कारण त्याला लक्षात पण येते की मी काहीतरी करायला लागलो, हे पाप आहे. त्याचं ते नॉर्मल होतं, जसं रोज आपण डाळ भात करतो, रोज आपण भाकरी करतो, भाजी करतो, समजायला रोज जेवतो, तसं ते पाप त्यांना होऊन सवय होऊन जाते, पण त्याच्यासाठी त्याचा काही त्यांना फरक पडत नाही. पण देव बाप म्हणतात तुमच्यासाठी म्हणून त्याची बंदीवान पलटवणार आहे, देवाच्या पवित्र नावासाठी देव हे काम करणार आहे. हालेलुया. आणि कसं पण काय पण करते, काय पण करू त्यांना बदलला. एक्झाम्पल बघूया, गणना 22 अध्याय, गणना 22 अध्याय नंबर्स 22, त्यामध्ये 21 पासून आपण थोडं वाचन वाचू, 21 पासून थोडं वाचू, पटापट वाचूया, वेळ कसं पडतं. गणना 22:21 पासून पुढे. पलाम सकाळी उठला आणि आपल्या गाडीवर फोगी घालून मोआबी सरदाराबरोबर गेला, पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला अडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे 2 सेवक होते. परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली. तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले. मग द्राक्षमळाच्या मधील बोळात परमेश्वराचा दूत उभा राहिला. बोळाच्या दोन्ही बाजूस कुंपणाच्या भिंती होत्या. परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली, म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले. त्या परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. एक देवाचा संदेशना, देवाचा सेवक, बालाम आणि बालक सगळ्यांना माहित असेल, हा एक राजा असतो आणि हा एक संदेशना. एक राजा ह्याला बोलवतो, इस्रायल लोक लय आशीर्वादित व्हायला, म्हणजे देवाचे लोक लय आशीर्वादित व्हायला, तू यांना शाप दे. आणि त्यांना हे पण माहिती की देवाचे सेवक शाप दिले की शाप लागते, आशीर्वाद दिले की आशीर्वाद लागते. जसं मी मागाशी तुम्हाला साक्ष सांगितलं, त्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करताना एकच म्हटलं, देवा येशू तुझ्या रक्ताने तू जे अधिकार मला दिलास, या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या पापांना मी क्षमा करतो, कारण देवाने आम्हाला ते अधिकार दिले. मग पापाची क्षमा केली आणि म्हटलं देवा ही लेकरं तुझी आहेत, तुझ्या रक्ताच्या चिन्हाकारे मी यांना सील करतो. म्हणजे आज जगातल्या प्रत्येकाला माहिती आहे देवाचा सेवक काय पण करू शकतो, काय पण करू शकतो. मग इथे ह्या व्यक्तीला, त्या राजाला माहित आहे, तो परराष्ट्राचा राजा, पण त्याला माहित होतं की बाला कुणाला आशीर्वाद करत त्यांना आशीर्वाद लागणार, जर कुणाला शाप दिला ते शाप लागणार.
मग हे बाबाने त्याला पूस लावून काय काय तरी करून, मला स्टोरी सांगायला वेळ नाहीये, शॉर्ट मध्ये मी सांगते, त्याला काय काय तरी प्रयत्न करून त्याला आपल्या देशामध्ये आपल्याकडे बोलवून घेतला. आणि तो जाण्यासाठी जेव्हा गेला तर देवाला राग आला, कारण पहिलं देव नको म्हटलं. परत तो जायला, परत दुसरा सेवक आले, परत वाट बघितला. मग देवाने म्हटले जा म्हटलं. जा म्हटल्यानंतर ह्यो बाबा सकाळी सकाळी उठला. तर बघा, देवाच्या गोष्टीसाठी कुणाला एवढं लक्ष नसतो. बाकी जगाचा काहीतरी गोष्ट असले की पहाटे 4 ला उठणार काय, 3 ला उठणार काय, 2 ला उठणार काय, होते की नाही. तर जायचंय, काहीतरी करायचंय, कसं पटापट हे 4 वाजता बाहेर पडायला पाहिजे, नाहीतर ऊन येतो. अख्ख्या घर उठून तयार होत असते सकाळी सकाळी. चर्चला जायचं उठा, अजून टाइम आहे की ग, आताच का उठवालेस, ताम काय मी जरा झोपतो, होते की नाही. हॅलो, तुम्ही लय शाने हो, तुम्ही लय चांगले. हा, होते असं. हा, चर्च म्हणे की देवाच्या गोष्टी म्हणे की उठायला होत नाही, करायला होत नाही, पण बाकीच्या जगात असले की. आणि ह्या बाला बाकी गोष्टीकडे एवढं नाही. आता राजाकडे जायला देवाने पण परमिशन दिली. पहाटे पहाटे उठला, सगळं आवरला आणि बाहेर पडला. देवाने 2 सेवकांना घेतला आणि गाडीवर बसून तो जात होता. जात असताना वेगवेगळ्या प्रकारे देवदूत त्याला अडवत होता, कारण बाला मला काय दिसत नव्हता, गाडो बघत होता. बघा, माणसांना कधी कधी दिसत नाही, जे मोहात आहेत, पापात आहेत, त्यांना काही दिसत नाहीये. पण ह्यो जात होता, पण सैतान जसं अडवत होता तसं ह्यो काय, याच्या डोळ्याला काय दिसना, याला एकच आहे, राजाकडे जायचं ना काहीतरी देणार घेऊन यायचं, लोकांना शाप द्यायचा, मला गटर देणार, मी पैसे घेऊन यायचं, एवढं तिला डोक्यात आहे. पण गाडवीला दिसायला लागले समोर देवदूत तलवार उचलून उभारलेला. ह्यो बिचारा ते आले की समोर इकडून इकडे सरकतो, इकडून इकडे सरकतो, काय 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 केला. कुंपण आली दोन्ही ठिकाणी, खाली बसला. बसताना त्याला मालकाला ते लागली, बोटाला लागली, तो ह्याला मारला, 3 वेळा गाडवेला मारला. शेवटी देवदूताने अशा ठिकाणी उभारला, तिथून जायला त्यांना जागाच नाहीये. मग ह्यो काय केला, बसला ग. तर त्याला आणि राग आला, तू काय करायलास, म्हणजे यांना काय वाटतं, आम्ही चांगलं करू किंवा वाईट करू, तुम्ही आमचं ऐकायलाच पाहिजे का, तुम्ही आमच्या अंडर मध्ये आहे. शेवटी ही म्हटली गाडवी, पण बिचारी बसली. परमेश्वर असल्या मूर्खांना बदलण्यासाठी काय पण करतो. तुमच्या घरामध्ये जे हांची करून तुम्हाला नावं ठेवणारे लोक आहेत ना, आता निंदा करणारे लोक, यांना बदलण्यासाठी देव काय पण करेल. येणारा दिसणार अचानक मांजर येऊन होईल किंवा काहीतरी काय तर किड फुलपाखरू घरात येऊन ते पण बोलले, उठकी बाबा आता उठकी, उठा तर चल, लय झालं दुसरं. हालेलुया. काय पण करणार ते पप्पा, लक्षात घ्या, देवासाठी काही अशक्य नाही. इथे गाढवीला देवाने भाषा दिली, गाढव बोलायला लागलं, तोंड आला गाढवाला. 28 वचन. हा, तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. हा, ती बाला मला म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू 3दा मला मारलेस. आता विषय काय? हा, गाडीवर बसून बाबा रुबाबच जात होता. आता गाडवे अचानक बोलायला लागले, अरे मी तुला काय केलं रे बाबा, का रे तू 3 वेळा, काय झालं असेल बाबाला माझा. जी गाडवी आयुष्यभर याच्या बरोबर आहे, आयुष्यभर त्याच्यावर आता सगळं काय, गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर 1 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर नव्हतं, त्याचं सगळं व्हीलर तेच होतं. सगळ्यांकडे गाडवी होत्या आणि श्रीमंतांकडे रथ होते, घोडे. बाकी कोणाकडे काय नव्हतं, आणि काय लोकांकडे शिप्स आणि बोट्स, बाकी काय नाही, 4 व्हीलर 6 व्हीलर 3 व्हीलर 2 व्हीलर काय नव्हतं. आता हे ना आयुष्यभर त्याच्यावर बसून त्याला सांभाळायला, त्याला चालवायला, वापरायला मानव, ही अचानक बोलायला तोंड म्हणले, का मारायलास रे बाबा तू मला 3 वेळा, तू का मारलास मला सांग, काय केलं तुमचं. आता तुम्ही घरात भाजी कापायला सांगा, चाकू आणि कटर घेऊन, आणि कापताना बाजूतून उभा राहिला, ए तू किती कापस बरं सांग. चाकून बोलायला लागले, बसकर की बाई किती वापरतेस मला, काय होईल. गाडोने उभा राहिला आणि म्हटलं, बाबा किती वेळा मारला, का तू मारलास 3 वेळा, मला का मारलास. पुढे वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, इतकं महत्वाचे आहे ना, वाचा. 29 वचन. हा, बलाम गाढवीला म्हणाला, हा, तू माझी चेष्टा केलीस. बघा काय केलं म्हणे, चेष्टा केली. चेष्टा केली, मी एवढ्या मोठ्या कामात चाललेलो, 1 2 वेळा नाही, किती वेळा तू आपटालेस, तिकडं लागलं, माझं पायाला लागलं,
काली बसली, मला पुढे जाऊ देईना. तू किती माझी चेष्टा कर, टिंगल करायलीस तू माझी. हा? तू माझी चेष्टा केलीस. हा. माझ्या हाती तलवार असती तर अब्बा, मी आता तुला छाटून टाकले असते. किती छान बघा. मालक आहे ना, मालक आहे. विचारात तो गाढवाने जर तांबलं नसतं तर घ्यायला काय झालं असतं याला माहित नाही. तर काय म्हणतो, बरं झालं माझ्या हातात तलवार, तुला छाटून टाकलं, मारून टाकलं, तुंडकं केलं असतं. अब्बा, राग. पुढे 30 वर्ष गाढवी मला म्हणाली, हा? तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आला तीच मी तुझी गाढवी आहे ना. हा? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय? हा? तो म्हणाला नाही. हा? पुढे तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले हा. आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून एक लोटांगण घातले. मिनिट. जोपर्यंत डोक्यात काय काय आहे ना, देव दिसत नाही. डोक्यात जे भरलेले आहेत ना, देव दिसत नाही, देवाचं वचन दिसत नाही, देवाचा दूत दिसत नाही, काही नाही. जे पाप करणार तेच दिसते, दुसरं काही त्यांना दिसत नाही जगामध्ये. पण देव गाढवीने काय म्हणले, अरे बाबा, पहिला पण तू माझ्यावर बसत आलास ना, कधी मी तुला तसं केलं होतं का? हे दिवस आले. जे जे लोक देवाविरुद्ध बंडखोरपणा करायला देव त्यांचा कान उघडणार आहे. प्रॉफेसी आहे, भविष्यवाणी आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये अशी गुडघे टेकले जाणार आहेत, असे गुडघे टेकले जाणार आहेत येशूच्या नावाने. तुम्ही बघणार. आम्ही प्रेम करत होतो, मी विचार करत होतो, मला विषय मध्ये मी बघितलं हे सगळ्या खुर्च्या काढल्यात, लोक खचाखच भरतात. खुर्च्या फक्त पाठीमागल्यात, लोक पूर्ण भरलेत, खचाखच भरलेत. होणार आहे दिवस, येणार आहे, येणार आहेत 100%. जे देव बोलतो ते पूर्ण करणारा देव. हालेलुया. तर काय म्हणजे गाढवीला भाषा दिली, सगळं झालं, गाढवी बोलून झालं. मग देवाने याचे डोळे उघडले. अरे बघ रे, डोळे उघडल्यानंतर मग समोर दिसला, अब्बा, एवढा मोठा देव तू तलवार हातात घेऊन. यो बाबा, त्याला बघितल्या नमन केला. आता गाढव एवढा वेळ काय करत होता? गाढव काय करत होता? हालेलुया. पुढे 32 वर्ष परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, हा? तू 3 वेळा आपल्या गाडीला का मारलेस? का मारले? बघा, देवदूत पण विचारते, का रे तू मारलास त्याला? हा? गाढवीने पण विचारले, का तू मला मारलास? देवदूत पण विचारते, तू त्याला का मारलास? पुढे पहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे. हा. कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते. मला पाहून ती गाडी माझ्या समोरून 3दा बाजूला हटली. हा. ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आत्ताच मी तुला मारून टाकले असते व तुला जीवन ठेवले असते. हालेलुया. जैसी करनी वैसी भरणी. मग अशी गाढवीला काय म्हटलं, बालम, तलवार तुला उडवलं असतं. देवदूत काय म्हणतात, तो तांबा तुला मी उडवलं असतं. आले. म्हणून ना, देवाचं राज्य नासच नाही आहे हो. ज्याला माहित आहे तेच म्हणजे ढिलं पडतात, काळजी करतात. समजून घ्या देव कोण आहे आमचा. गाढवीला देवाने वाचा दिली एखाद्या माणसाला बदलण्यासाठी. त्याचे डोळे उघडले, त्याला दाखवलं समोर कोण आहे बघ. या दिवसांमध्ये देव म्हणतात, तुमच्यामध्ये कुणालाही दोष सापडणार नाही, कारण देव महान कार्य करणार आहे. याचा अर्थ असा आहे, किती सैतान तुम्हाला वाईटामध्ये न्यायचा प्रयत्न करू दे, देव तुम्हाला प्रोटेक्ट करणार, देव तुम्हाला उभा करणार, देव तुम्हाला बलवान करणार, देव तुम्हाला सांभाळणार. ज्या ज्या लोकांना प्रेयर करायला कंटाळ, बायबल वाचायला कंटाळ, देव तुम्हाला दाखवणार, देव तुम्हाला ओढ देणार, ते देवाकडे आकर्षण तुम्हाला करून देणार. तुम्हाला असं वाटणार बाकी काय नाही, तेच पाहिजे. आमच्या घरात तर मी ब्रदरसोबत बोलत असतो, अचानक कधी तर बोलत नाश्ता करत अचानक एक कुठून गेलेलं असतं, कोण प्रेयरला बसलेलं समजतच नाही. आम्ही दोघेच कधी काय करत असत, बघत तेव्हा कोण ना कोण प्रेयरमध्येच असतं. डोक्याला असं हे होतं, आता तरी तो ते गेले समजून. मी पण बसलो असतो, त्यांना असं काय झालं त्यांना माहित पण नाही. बसलाय मी तिथे जाऊन फिरत बसले आणि म्हटलं मला मनात आलं, चल म्हटलं प्रेयर. 11:45 बसलेले मी 2 वाजून प्रेयर मध्ये होतो. हालेलुया. असं नाही की पहाटे केलो नाही, पहाटेची प्रार्थना वेगळी, या मीटिंग साठी यायच्या आधी केलेली प्रार्थना. किती ते उशीर बसून बोलत होतो, बाबा बोल बाबा बोल, काय देऊ, काय देणार आहेस आज, काय बोलणार आहेस तू आज. असंच होत नाही. हालेलुया. आणि होणार तुमच्या प्रत्येकामध्ये होणार. तुम्हाला कशाची ओढ नसणार आहे पुढे.
तुम्ही किती पण काय पण करायचं मागे तिकडे इकडे तिकडे करा, पण एक आत्म्याला तुम्हाला ओढत नाही ना त्याकडे. नको म्हणा तुम्ही वेळ काढून टाइम कसं तुम्ही कट शॉर्ट करणार किंवा शॉर्टकट करणार ते करून तुम्ही देवामध्ये वाढणार तुम्ही वाढणार नक्की येशूच्या नावाने. हालेलुया. जिथे तलवार बसलेला ना तो सैतान तुमचा नाश करण्यासाठी त्याला देवबाबा दाखवणार माझं देवदूत पुरे रे तुझ्यासाठी, त्याला मी उभा केलेला आहे, माझ्या लेकरांचा नाश करू शकणार नाही. हालेलुया. म्हणून म्हणतात देवबाबा इस्रायल लोकांमध्ये तुमची चूक धरायला लोक बघतील, तुमच्यामध्ये चूक सापडणार नाही. पुरे झाले लय दुःख सहन केला, लय रडला, लय अश्रू रडला, लय नुकसान झाले, बस झाले, आता नाही, आता नाही. हालेलुया. आता नाही, डन, संपलं. आता मी काय करायला पाहिजे? देवाला बघितलं पाहिजे, देवामध्ये भरायला पाहिजे, देव शक्ती देणार. माझ्या मी काय भेटलो, देव कृपा पुरवतो, पण त्याला नाकारून पुढे जाऊन त्रासात पडायचं नाही. ते कृपेला मी स्वीकार करायचं, त्यामध्ये उभा राहायला पाहिजे. आपण जाऊ यशायाचं पुस्तक 44 अध्याय, आयझाया 44, त्यामध्ये 24 पासून वाचूया. 44-24 पासून. यशाया 44-24. यशाया 44-24 पासून पुढे. तुझा उद्धार करता गर्भावस्थेपासून तुला घडवणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तुमात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा माझ्याजवळ कोण होते? खोट्या संदेशाची चिन्हे खोटी करणारा, दैवाज्ञास वेडे ठरवणारा, ज्ञानास मागे सारून त्याचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एक बघा 25 वचन. खोट्या संदेशाची चिन्हे खोटी करणारा. एक मिनिट. जगामध्ये जे काही वाईट चाललंय बघा, एक लक्षात, मोशे जेव्हा फरोच्या समोर चिन्हाने चमत्कार केले, त्यांच्या पण लोकांनी केलेत ना, पाणीला रक्त केले, लाकूड घालून त्याला साफ केले, बरेच काही त्यांनी पण केले, पण त्याला बी गोष्ट त्यांनी करू शकल्या नाही. सो हे जे छोट्या छोट्या गोष्टी चिन्हाने चमत्कार करणारे लोक आहेत, सैतानाला ते पावर आहे, तो करतो. अति जादूटोणा करणारे लोक, भूतविधी बघणारे लोक, भविष्य बघणारे लोक, कशाने बघतात? ते सैतानाच आत्मेने. कारण येशू जेव्हा भूत काढत होते, लोक विचारले, बेल्झेबूल म्हणून येशूला हात मारले, म्हणजे सैतानाच्या सहाय्याने हा भूत काढला. येशूने काय म्हटले? आपसात फूट पडलेले कुणी टिकत नाही. तर भूतामध्ये फूट पडले, भूताचं राज्य टिकेल का हो? भूतच भूताना काढायला लागले, कसं व्हायचं? आता हे जे बाकीची पद्धत जे घडते ना, हे सगळं ते आहे. भूताच्या शक्तीने, चैतन्याच्या सामर्थ्याने ते लोक करतात त्या गोष्टी, पण मुक्ती फक्त येशूच्या नावाने आहे. फक्त येशूच्या नावानेच मुक्ती आहे, बाकी कशातच नाहीये. मग इथं देवबाबा काय म्हणतात 25 मध्ये, हे जे खोटं भविष्य सांगणारे लोक, खोटे भविष्य बोलणारे लोक, लबाडी करणारे लोक, जादूटोणा करणारे लोक, यांचा कृत्य मी नष्ट करीन. पुन्हा एकदा 25 वचन. खोट्या संदेशाची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञास वेडे ठरवणारा. दैवज्ञास वेडे ठरवणारा म्हणजे भविष्य बघतात ना, त्यांना वेडे ठरवणारा. ते बघताना अशी सांगतात ना, बरोबर सांगतात सगळ्या गोष्टी, पण बायबल म्हणते की त्यांना वेडे ठरवणार, त्यांना वेडे करणार मी. पुढे होतील ते, कारण का तुमच्या आणि माझ्या विरुद्ध वाईट करण्यासाठी लोक काय काहीतरी केलेलं असतं. त्यांचा नाश होऊ दे, यांचं वाईट होऊ दे, यांचं तसं होऊ दे, पण देव त्यांच्या समोर ताट वाढणार. आम्हाला देव उंच करणार, आम्हाला ब्लेस करणार. किंवा या लोकांना समजून म्हणणार, यांचं काय म्हणणं, वेडेच होणार ना. काय म्हणाले लोक? वेडेच. पुढे ज्ञानास मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे. हालेलुया. सगळ्यांना जे काही त्यांच्या योजना आहे शत्रूचा, ते सर्व नष्ट करणारा आमचा देव आहे, सर्व नष्ट करणारा आमचा बाप आहे. प्रियानो, एक साक्ष आहे. मला माहिती तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण होतो, एका खेडे गावामध्ये, ते गावामध्ये लई लोक, म्हणजे खेड्यात म्हणजे जास्त लोक नसतात, ठराविक कुटुंब असतात, एवढे तेवढे. त्या ठिकाणी एक देवाची सेवा करणारा एक माणूस होता, त्याची कुटुंब होती, नवरा बायको आणि 2 मुलं. त्यांचे घर होता, एक कंपाऊंड होता, फेन्स होता. तो माणूस
माणूस आणि त्याची मुलं हे सगळे घरात नित्य प्रार्थना करणारे, सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना, पर्सनल प्रेयर, सगळं घरात प्रेयर असतो. त्या गावात एक जादूगर होता. त्याच गावात एक जादूगर होता. आणि आता गावात जास्ती घरांच्या लोकांमध्ये प्रॉपर्टी काय असतो त्यांचा, शेळी आणि म्हशी गाई वगैरे म्हणजे असलं. आणि त्या गावाच्या लोकांच्या सगळ्यांनी रात्री आरामात संध्याकाळी फिरवून आणायच्या म्हशी वगैरे आणि रात्री बांधून टाकले. सकाळी अचानक कुठं ना कुठं एकदम भरून पडलेलं असायचं रोज ते गावात. मग लोकांना काय समजायचं नाही. जेव्हा त्यांना ते जाळतात ना, जाळ्यात त्याला टाचणी सापडायच्या त्या लोकांना. म्हशीच्या ह्याच्यात ना टाचणी सापडायची राखात नाही. मग ह्यांना कुणाला काही समजायचं नाही काय व्हायला. मग रोज लोकांना काय कुणाला समजत नाही, सगळ्यांचा मरायला, सगळे गावात नुकसान व्हायला लोकांचा. मग एक दिवस हे जे ख्रिश्चन लोक आहेत, बिलीवर्स लोक आहेत, देवाची प्रार्थना करणारे लोक आहेत, रात्री संध्याकाळी आपलं प्रार्थना करतात आणि जाऊन आपल्या घरात झोपतात. सकाळी उठून आल्यानंतर मोठा घर छोटा नाहीये, मोठा कंपाऊंड. म्हणून आता ख्रिश्चन लोकांना कायम स्वतःचं घर आणि पूर्ण कंपाऊंड कायम पाहिजे बायबलच्या याप्रमाणे. लक्षात घ्या. तर नुसतं घेऊन ते सजवून चालत नाही. घराला कायम कंपाऊंड पाहिजे देवाच्या बायबलप्रमाणे. हालेलुया. आणि यांचं कंपाऊंड होता, फेन्स होता, पूर्ण गेट, बाग बीग सगळं असं. आणि सकाळी जेव्हा लोक उठून आले प्रार्थना वगैरे करून बाहेर बागेत येऊन आपलं बसून नाश्ता बिस्टा करायला, अचानक बघता यांच्या पूर्ण घराच्या बहुतेक टाचणी, पूर्ण घराचं बहुतेक टाचणी, ते टोक आहे ना घराकडं या दिशेने मांडून ठेवल्यासारखं एकानंतर ते एवढं टाचणीला एवढं कंपाऊंडर किती लागले असते, किती वेळ लागली असती. आता माणसं झोपून रात्रीच्या किती तास झोपली हो. दार बंद करायला दार उघडायला किती वेळ लागला असेल. हे बघता पूर्ण ते घराला पूर्ण त्या टाचणी अशी पूर्ण सगळं बाजूने टाचणी. एक पण आत आलेलं नाहीये. कंपाऊंडच्या आत एक पण नाहीये, सगळे बाहेर पण सजवून ठेवल्यासारखं. हे म्हटलं त्यांना काय समजा नाही काय झालं. जेव्हा ह्या लोक जाऊन ते बघतात, ह्यांनी म्हणत अख्खं गाव एक झालं. कारण ह्याची जे प्राणी मराला त्याच्यात टाचण्या सापडायच्या 2-4 आणि हे पूर्ण घराला. ज्यावेळी ते बसून म्हणतात ते काय आहे, पहिलं काय डोक्यात येत नाही ना काय असे म्हणून. जेव्हा ज्या व्यक्तीने हा काम केला तो पडत येतो ह्यांच्या पाय पडतो. ते गावातला माणूस जो जादूटोणा करायचा, जो स्वतः यांच्या पाय पडताना म्हणतो, असं काय तुमच्यामध्ये शक्ती मला दाखवा, असं काय तुमच्यामध्ये सामर्थ्य मला दाखवा, कोण तो व्यक्ती आहे मला दाखवा. हालेलुया. काय आहे. कारण हा माणूस काय करायचा, रात्रभर जादू या कुटुंबावर. जसे हे सगळ्यांना टाकायचं टाचणी, हे मरायचे रोज. आता यांच्यावर आलं, ह्यांना काय पुन्हा यांच्या आत एक पण जायना. रात्रभर यांना प्रयत्न केला, काही होईना. शेवटी ज्या दुरात्म्याचा ह्यानं वापर करायचा, ज्या सैतानाचा वापर करायचा, तो रात्रभर काम करून करून शेवटी जाऊन त्याला म्हटलं, परत पाठवलास तर तुला मारून टाकेल. त्या जादूगरलाच म्हटलं, परत तू त्या घराकडे मला पाठवलास तुला मी मारून टाकेल. तो म्हटलं, काय हाय असतं तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. जे येशूची भक्त आहे, जे देवाची प्रार्थना करणारे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. हे राहू दे. एक वचन असेल, गणना 23:23 पासून बघा. गणना 23:23, नंबर्स 23:23 काय म्हणते बघा. हा स्पष्टपणामध्ये घाबरूच नका कशासाठी तुम्ही वाचा. गणना 23:23. हा. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाही. हालेलुया. हे कोण आहे? याकोबाच्या घराणा. हालेलुया. कुठलेही मंत्र तंत्र चालायचं नाही. जर तुमच्या जीवनामध्ये येशू आहे, तुम्ही येशूवर खरेपणाने विश्वास ठेवता. नुसतं नावासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करायचं नाही, मी आहे म्हणून. खरेपण तुम्ही देवावरचे विश्वास ठेवणारे लोक आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तंत्र मंत्र चालणार नाही. तंत्र वेगळं, मंत्र वेगळं. हालेलुया. तंत्र वेगळं, मंत्र वेगळं चालणार नाही. पुढे
इस्रायलावर काही चेटूक चालायचे नाही. चेटूक पावली करून हाताला टाचणी, डोळ्याला टाचणी, पायाला टाचणी, पावली करून चेटूक. मी म्हणतो काही सिस्टरना माहितीच नव्हतं नाही ना, सगळं काय जादू टोना करणे एवढंच माहिती आहे. हा, तंत्र मंत्र चेटूक सगळं वेगळं आहे. हालेलुया. बायबल सांगते म्हणजे हाय सगळं नाही असं नाही. हे चेटूक तरी एवढं भयंकर आहे. एखाद्या माणसाच्या रूपाने बावली केली की तो जो जादू करून जे काय ते करेल ते माणसाला तिकडे होते, तो कुठं पण राहू दे. समजा मी काय बोललो, इथं ज्या ठिकाणी तो करतो ना ते माणूस कुठेही राहू दे, जगाचा कुठल्याही कॉर्नर मध्ये राहू दे, त्याच्या जीवनात ते कार्य होतो. पण आम्ही सगळे देवाच्या विश्वासामध्ये आहोत, देवाच्या वचनामध्ये भरलेला आहोत, तर आमच्या विरुद्ध तंत्र मंत्र चेटकू बुटकू बिटकू कुठलाच चालत नाही. हालेलुया. पण घाबरत भित्रेपणात राहण्यापेक्षा उतरून टाकलेला लिंबू घ्या, कापड शरबत करून प्या, काही होत पण वचनाने बघ उगाच काय तर करायचं नाही. सगळं पडलेलं हालेलुया. घाबरू नका. का तुम्हाला क्लिअर सांगायला लागले, या त्या गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भित्रेपणाचा नका. समजायला ना, भीतीपणे जगू नका, गुलामगिरीमध्ये राहू नका. जेव्हा तुम्ही देवाचे लोक आहे, तुमच्यावर कुठलेही चालत नाही. आता आमच्याकडे आले यांची नाचायला लागतात. का नाचायला लागतात? करणी असू दे, चेटको असू दे, कुठला पण असू दे, नाचायला लागतात. का? बाबाचा पवित्रता टिकू शकत नाही कोणी येशूच्या समोर. हालेलुया. म्हणून ह्याला तुम्ही घाबरू नका. जे कोणी येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनामध्ये तंत्र मंत्र चेटकी कुठल्याही गोष्टी चालत नाही. हालेलुया. विषयाच्या विषयाला आपण परत जाऊया. यशाया 44:26. हा, मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आमेन. आमेन, आपल्या तुझाचे संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. हालेलुया. हालेलुया. बाकी काय म्हणते, आपल्या सेवकाचे शब्द मी खरे ठरवणार. लक्षात घ्या, आम्ही असंच बोलत नाही. आम्ही असंच बोलत नाहीये, काहीतरी आलं फेकलं गेलं असं नाहीये. जे बोलतो ते करतो. बाबा त्या शब्दाला मान देतो, त्या शब्दाला बाबा आपला रेस्पेक्ट देतात. हालेलुया. म्हणून इस्रायल घराण्याच्या लोकांनो, देवावर विश्वासाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत जेवढं दुःख तुम्ही भोगला ते पुरे, इथून पुढे नाही. मग तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग उभा राहा, बलकट उभा राहा. जे जे तुम्ही केलेले एक एक प्रार्थनेची उत्तर देव तुम्हाला देणार. देव तुम्हाला देणार. उपदेशक 4:1. उपदेशक 4:1. इक्लेसियास 4:1. उपदेशक 4:1. उपदेशक 4:1. मग या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी फिरून निरीक्षण केले. तो पहा, गाजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांच्या ठाई बळ आहे, पण गाजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. बरोबर आहे ना? तुमच्यावर जुलूम करणारे तुमचे लोक, त्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, प्रभूमध्ये या म्हणता, रडता करता, त्यांच्याकडे बळ आहे म्हणून ते तुमचं ऐकत नाही. तुमच्यावर त्यांचा हुकूम आहे, त्यांचा सामर्थ्य आहे म्हणून ते तुम्हाला अजिबात किंमत देत नाही. पण बाबा म्हणतात, तुमची गांजल्यांचा अश्रू पुसण्यासाठी मी आलेलो आहे. हालेलुया. तुमच्या अश्रू पुसण्यासाठी मी आलेलो आहे. इथून पुढे तुमच्या शोकाचा दिवस संपले. हालेलुया. तुमच्या शोकाचा दिवस संपले. भित्रेपणाने जगू नका, घाबरून जगू नका, उभा राहा. तुमच्यासाठी नाही, तुमच्या आज जो आहे त्याच्यासाठी. पहिला योहान 4:4 वाचूया. पहिला योहान 4:4. फर्स्ट जॉन 4:4. बायबल काय म्हणते बघा, जो जगामध्ये आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. वाचा. पहिले योहान 4:4. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात. आमेन. बरोबर आहे ना? तुम्ही कुणाचे आहे? देवाचे आहे. हा. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जे मिळवलं आहे. आमेन. कुणावर? त्याच्यावर म्हणजे देवावर नाही, सैतानावर. हालेलुया.
तुम्ही देवाचा आहात. पहिला योहान 4:4 पाठीमागे असतो प्रकटीकरणाच्या त्या बाजूला शेवटला. हालेलुया. काय म्हणते देव बाप्पा? तुम्ही देवाचा आहात म्हणून तुम्ही त्याला जिंकलेला आहात. त्या दुष्ट सैतानाला, त्या वाईटाला, त्या व्यसनाला, त्या जादू टोणा करणी चेट्टी तंत्र मंत्राला तुम्ही जिंकलेला आहात. म्हणून तुमच्यावर त्याचं वर्चस्व चालणार नाही पुढे. कारण हा जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमचा जो आहे तो मोठा आहे. Amen. जगामध्ये तो किती पण त्याच्या शिंगा घेऊन उडी मारत राहू देतो, मी आहे, माझा आहे म्हणून, पण जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया. तुम्ही भले छोटं एवढंसं तुम्ही चिंटुकला दिसत असाल, पण तुमच्यात जो आहे तो लय मोठा आहे. कसा आहे तो? लय मोठा आहे. म्हणून तुम्ही भित्रेपणाचं जीवन जगायचं नाही, घाबरून गुलामगिरीचं जीवन जगायचं नाही, डॅशिंग जगायचं. अरे मी नाही, माझ्यात कोण आहे त्यासाठी मी जगत आहे. हालेलुया. म्हणून इर्मिया 50:20. इर्मया 50:20. हा त्या दिवसात त्या काळी लोक इस्रायलचे दुष्कर्म धुंडतील, हा पण त्यास ती सापडायची नाही. Amen. कारण ज्यास मी वाचवून ठेवीन त्यास मी क्षमा करेन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. दुष्कर्म शोधती लोक तुम्हाला धरून ठेवायचा प्रयत्न करतील, तुमचा नाश करायला प्रयत्न करतील, पण देव बाप्पा म्हणतात त्यास मी प्रिझर्व करून ठेवले, त्यांना मी सांभाळ ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी मी त्यांना सांभाळ करणारा देव आहे. मी त्यांच्या हातामध्ये देणार नाही. हालेलुया. तुमच्याद्वारे तुमच्या घरामध्ये देव महान कार्य करणार. तुमच्याद्वारे, दुसरा कोणी नाही, तुमच्याद्वारे तुमच्या लोकांच्या जीवनामध्ये देव महान कार्य करणार आहे. हालेलुया. विश्वास ठेवशीला देवाचा गौरव. हालेलुया. विश्वास ठेवशीला देवाचा गौरव नक्की बक्षील. जे अशक्य ते शक्य होणार. जेव्हा देव काम करायला, आणि ते पण कसं, देवाने आपल्या नावाचा शपथ घेतली, त्याच्या पवित्र नावासाठी मी हे करणार म्हटलं, तर देव करणार म्हणजे करणार. हालेलुया. वेट अँड सी. धन्यवाद द्या. आता काय रडायचं नाही, कुरकुर करायचं नाही. थँक्यू डॅडी, तू चांगलं केलं, सगळं बदलच थँक्यू. नुसतं धन्यवादाची प्रार्थना करत राहा आणि बघा देव कसं कार्य करणार. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. प्रेज लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी. धन्यवाद. देवा मा शेखेरी अंदर मा बखरा नावाशा. आभारी बाबा. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी होली. लोक तुमच्यामध्ये चूक शोधतील, काय काहीतरी करतील, प्रयत्न करतील, पण कुणालाही काही सापडणार नाही. आणि ते पुढे घाबरू नका. तुमच्या जीवनामध्ये कुठली जादू टोणा करणी शेट्टी तंत्र मंत्र मुळेच चालणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही एवढे दिवस दुःखी होता, खणत होता, आक्रोश करत होता, रडत होता, तुटलेला होता, देव मनात आहे मी तुमचा अश्रू पुसलेला आहे. तुमचं दुःख मी आनंदामध्ये बदललेलं आहे. लोकांनी पाप केले कारणाने मी सैतानाच्या हातामध्ये त्यांना दिलो होतो. सैताने त्यांना मारून टाकलं, काय लोकांचा नाश केलं, पण आता मी उठलेले माझ्या पवित्र नावासाठी म्हणून मी तुम्हाला वाचवणार. मी माझं पवित्र नाव शपथ घेतलेले, मी तुम्हाला सोडणार नाही. थँक्यू डॅडी. Thank you, Father. Thank you, Lord. Almighty Thank you, Lord. धन्यवाद येशू. धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, glory. बाबा प्रत्येकाला तो स्पर्श कर. जय बापा. तो स्पर्श करीत असलेल्या एक व्यक्तीला बाबा. बाबा प्रत्येकाला तो स्पर्श कर. टच एव्हरीबडी. स्पर्श कर माझ्याला. Thank you, Lord. Almighty glory, Father. धन्यवाद यीशु. Thank you. Thank you, Father. तू खुश होता है मुझे आशीष देकर, मैं नम्रता से मरता हूँ, अनुग्रह को देखकर तू खुश होता है मुझे आशीष देकर, मैं नम्रता
लेकराने आनंदित असावे, हो बाबा. तुझा लेकराने आशीर्वादित असावे, तुझा लेकराने कायम हसत खेळत राहावी तुझी इच्छा आहे Yes, बाबा. Lord. डॅडी आजच्या वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद बाबा. हे बाबा जग आमच्यामध्ये चुक बघत बसतील, आमच्याला कुठेतरी कमीपणा बघायला शोधण्यासाठी बघत बसतील बाबा. पण तुझ्या वचनामध्ये माझ्या लेकरांनो मी तुम्हाला असा बनविन येणाऱ्या दिवसांमध्ये Amen, amen. कुणालाही चूक सापडणार नाही. Amen, amen, yes, Daddy, yes. कुणालाही सापडणार नाही. आणि जेवढा दिवस तुम्ही कचून रडून दुःखी मनाने प्रार्थना केलेला आहात, मी तुमचा बाप तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार. Amen, amen, yes, yes. देणार. Thank you, Father. या त्या गोष्टीसाठी पण मी माझं पवित्र नावाचं शपथ घेतलेलं आहे. माझ्या नावासाठी तुमच्या कुटुंबाला मी वाचवेन, Amen, amen, yes. तुमच्या लोकांचे मी तारण करीन, Amen, amen. तुमच्या लोकांना पापातून व्यसनातून मी सोडवीन, Amen, yes, Lord. मी त्यांना बांधेन, Amen, yes, thank मी you, त्यांना Father. उभा करेन, Amen, yes. मी त्यांना उभा करेन. हो थँक्यू बापा. ज्या ज्या लोक बाबा भीतीमध्ये आहेत, आज तुम्हाला तुमचा जादू टोणा छेटकी तंत्र मंत्र कुठलं चालत नाही, मुळीच चालणार नाही तुमच्या जीवनामध्ये. होय माझे बाबा. तर देवाचं वचन मांडल्याप्रमाणे बापा तुम्ही आमच्यामध्ये आहे, आम्ही तुझा आहोत, तो आमच्यामध्ये आहे. सगळं कोटी कोटी Thank you, धन्यवाद. Lord. Thank you, Jesus. प्रत्येकाने मी प्रभू येशूच्या नावाला आशीर्वादित करत आहे. Yes, पुरे झाले बाप्पा, Lord. पुरे झाले. जेवढे तुझे लेकरं रडले ते पुरे झाले बाप्पा, पुरे झाले. स्टॉप इट डॅडी नाउ. का तू बोललास म्हणे की तू आपल्या सेवकांच्या वचनाला मान देणारा देव होय आहे. माझे बाबा. तू माझ्या मुखात ते वचन काढलास, मी डिक्लेअर केलेले आहे. माझा लेकरांना तू आश्वास पुसलास, याबद्दल धन्यवाद. Thank you, Father. प्रत्येकाचं शोकाचं वस्त्र काढून टाक. आनंदाचं वस्त्र तू दिलास, याबद्दल धन्यवाद. यांच्या घरामध्ये जे जे लोक आजारी आहेत त्यांना तू स्पर्श करून बरं केलास, याबद्दल धन्यवाद. जे व्यभिचारामध्ये ना बदललास, याबद्दल धन्यवाद. जे पापामध्ये ना बदललास तुम्ही, याबद्दल धन्यवाद. बापा जे कोणी परमेश्वरा व्यसनांमध्ये आहेत त्यांना तू सोडवलास, वाचवलास, याबद्दल धन्यवाद. Thank you. ज्यांची मुलं बापा भयभक्तीमध्ये नाही आहे, तुझ्या त्या लेकरांचं जीवन तू बदललास, याबद्दल Thank you, धन्यवाद. Father. धन्यवाद तुम्ही केलेल्या प्रत्येक महान कार्यासाठी बापा. होय बाबा मी बघते त्याच्या तुझ्या अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये तुम्ही रिलीज केला. पवित्र आत्मा डॅडी तुम्ही आमच्यासाठी कार्य करण्याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord. प्रत्येकाने मी प्रभू येशूच्या नावाने मनापासून ब्लेस करा. त्या ब्लेस एव्हरीवन इन जीसस. Amen. Thank you, Jesus. प्रत्येकाने ब्लेस करा डॅडी, होय ब्लेस बाबा. करा, होय बाबा. ब्लेस करा बाबा. Thank you, Jesus. एवढं दिवस बाबा भीतीपोटी जे रडत होते, होय बाबा सैतान बाबा तो काही करू शकणार नाही, पण नुसतं भीती घालतो. त्या भीतीमध्ये दडपून गेलेल्या लेकरांना तू आज नवीन शक्ती दिलास, नवीन सामर्थ्य दिलास, याबद्दल धन्यवाद. Thank you, Father. तुझं वचन इथून पुढे तुम्ही ज्या ज्या काम करणार, जिथे कुठे तुम्ही हात घालणार, मी तुम्हाला यश देणार. Amen, amen. I declare success in everyone's Amen, life. amen, amen. तुझी विजय मी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घोषणा करणार. Yes, yes. I declare प्रत्येकाला ब्लेस कर. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी शांती, समाधान, तुझा आनंद तू दिलास, याबद्दल धन्यवाद. Thank you, Jesus. सर्व तुटलेले नाते संबंध जोडून आणलास, याबद्दल धन्यवाद. Thank you, Father. तुझं प्रेम, तुझे एकचित्तपणा, तुझं ऐक्य घरांमध्ये दिलास, याबद्दल धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद तुझे महान कार्यासाठी बाबा. धन्यवाद डॅडी, धन्यवाद. तुझे नावास तू हे कार्य केलास, याबद्दल आभार. प्रत्येकाने मी मनापासून आशीर्वादित करतो. Yes, Lord. बाबा जिस डेलिव्हरन्स मिनिस्ट्री तुझी सेवा आहे होय बाबा. बाबा. हा डेलिव्हरन्स मिनिस्ट्री आहे बाबा. लोकांना बंधमुक्त करणारा, लोकांना वाचवणारा सेवा आहे राजा. हा सेवेकडे तुझं नाव उंचवले जाऊ दे. तुलाच गौरव, मान, महिमा, सन्मान मिळू दे. धन्यवाद तुझी महान कृपाने द्यायसाठी. पवित्र आत्मा डॅडी तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला सांभाळत चालवलात, त्याबद्दल आभार मानून प्रत्येकानं ब्लेस करतो. होय बाबा. सर्वांना रक्तसिंचनाखाली सील करतो. प्रवेशाच्या नामामध्ये म्हणतोय Amen, amen, amen. Thank you. Thank you, Lord. Praise Lord सर्वांना. पुन्हा बघा, ब्लेस व्हा, आशीर्वादित व्हा. भीतीमध्ये, गुलामगिरीमध्ये राहू नका. विजयी लोक आहोत, आनंदाने जीवन जगा. ते महान कार्य केलेले आहेत, देवाला धन्यवाद. Thank you, Lord.